तर परळी वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक निवडणूक संचालक मंडळाच्या 17 जागांपैकी 4 जागा बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। उर्वरित 13 जागांकरता रविवारी मतदान पार पडलंय। यामध्ये 13 जागांचा आज निकाल हाती येणार आहे। निवडणुकीमध्ये मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। बाजार समितीमध्ये मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे, तर दुपारी 2 वाजेपर्यंत निकालाचं चित्र स्पष्ट होणार आहे। मोहसिन शेख या संदर्भातली माहिती देतात। मोहसिन, नक्कीच परळीतली ही बँक आहे, वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे, ज्याच्यासाठी काल मतदान झालेला म्हणजे परवा मतदान झालंय रविवारी, आणि आज या सगळ्याचा निकाल येणार आहे। आता महत्वाची गोष्ट, या सगळ्या निवडणुकीला महत्व का आलं आहे, तर या सगळ्या निवडणुकीत मुंडे म्हणजे हे रिंगणात आहे, आणि जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार ही निवडणूक एका बाजूने म्हणजे बिनविरोधच होणार होती। मात्र राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादीचे नेते राजाभाऊ फड यांनी या निवडणुकीच्या मैदानात स्वतः उतरले आणि त्यांनी स्वतःच एक पॅनल उभं केलं, त्यामुळे ही निवडणूक होते। आणि आता या निवडणुकीत दोन्ही मुंडे म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। 17 सदस्यांसाठी ही निवडणूक होती, त्यापैकी 4 सदस्य ऑलरेडी बिनविरोध झाले आणि ते मुंडे पॅनलचे आहेत। आता उरलेल्या ज्या 13 जागांसाठी निवडणूक झाली ती कुणाच्या बाजूने जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे। सकाळी 8 वाजेपासून म्हणजे आता मतदान मोजणीला सुरुवात झाली आहे बऱ्यापैकी, आणि दुपारी 2 वाजेपर्यंत जवळपास सगळे चित्र स्पष्ट होईल। मात्र आपण जर बघितलं तर धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे, म्हणजे आता धनंजय मुंडे यांचं मंत्रिपद गेलं असलं तरी पंकजा मुंडे यांच्याकडे मंत्रिपद आहे, त्यामुळे बीडमध्ये जेही सत्तेचे सत्ता असेल, मग ती बँकेची असेल किंवा साखर कारखाने असतील, या सगळ्या ठिकाणी मुंडे कुटुंबाने नेहमीच आपलं वर्चस्व राखलेलं आहे। आणि आता पुन्हा एकदा या बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे मुंडे कुटुंब जे आहे त्यांचं जे आहे ते वर्चस्व कायम राहतं का हे पाहणं महत्वाचं असणार आहे। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत आपण पाहिलं की बजरंग सोनवणे हे शरद पवार गटाचे रिंगणात होते आणि त्यांनी विजय मिळवला होता, त्यामुळे या निवडणुकीत देखील बजरंग सोनवणे आपल्या पक्षाचे जे राजाभाऊ फड आहेत त्यांच्या बाजूने उभे आहेत। त्यामुळे या निवडणुकीतील ही जी मतदान प्रक्रिया होती ती वर्चस्वाची बनलेली आहे। आणि आता आज जो निकाल येणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे, कारण की एकीकडे मुंडे फॅमिली आहे तर दुसरीकडे शरद पवारांचा राष्ट्रवादी गट आहे। त्यामुळे आज या बँकेवर कुणाचं वर्चस्व कायम राहतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। 2 वाजेपर्यंत जवळपास सगळे चित्र स्पष्ट होईल। निश्चित मोहसिन, नेते कितीही मोठे झाले तरी स्थानिक पातळीवरती जनाधार किती मोठा आहे दाखवण्यासाठी अशा निवडणुका महत्वाच्या असतात। निकालाचे अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहिती करता।